Welcome back to the beautiful world of biology and good morning friends. बाळांनो, in previous lecture we have studied the formation of diploid megaspore mother cell. डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल कशी तयार होते याचा अभ्यास आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये केला. इन टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू लर्न अबाउट रिमेनिंग पार्ट ऑफ डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट. तर बाळांनो, हे जाणून घेत असताना सर्वप्रथम आपण मॅच्युअर ओव्ह्यूल आणि एंग ओव्ह्यूल म्हणजे काय हे जाणून घेऊयात. एंग ओव्ह्यूल ओव्ह्यूल and mature ovule. Then what is young ovule? Ovule without embryo sac called young ovule. ज्या ओव्ह्यूल मध्ये एम्ब्रियो सॅक नसते अशा ओव्ह्यूलला आपण एंग ओव्ह्यूल असे म्हणतो. ओव्ह्यूल विदाउट एम्ब्रियो सॅक, विदाउट एम्ब्रियो सॅक, ज्या ओव्ह्यूल मध्ये एम्ब्रियो सॅक नाही आहे अशा ओव्ह्यूलला आपण एंग ओव्ह्यूल असे म्हणतो. Therefore, the body of young ovule consists of two parts. One of them is nucellus and another one is a integument. young ovule ची बॉडी दोन भागांनी बनलेली असते, न्यूसेलस आणि इंटेग्युमेंट. याच्यामध्ये एम्ब्रियो सॅक नसते. अशा ओव्ह्यूलला आपण एंग ओव्ह्यूल असे म्हणतो. बाळांनो, दुसरा आहे मॅच्युअर ओव्ह्यूल. व्हॉट इज मॅच्युअर ओव्ह्यूल? ओव्ह्यूल विथ एम्ब्रियो सॅक. ज्या ओव्ह्यूलमध्ये एम्ब्रियो सॅक असते अशा ओव्ह्यूलला आपण मॅच्युअर ओव्ह्यूल असे म्हणतो. ओव्ह्यूल विथ एम्ब्रियो सॅक. ज्या ओव्ह्यूलमध्ये एम्ब्रियो सॅक असते अशा ओव्ह्यूलला आपण मॅच्युअर ओव्ह्यूल असे म्हणतो. Therefore, the body of mature ovule consists of three parts: nucellus, integument and embryo sac. तर मग चला बाळांनो, आपण हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. एंग ओव्ह्यूलचं रूपांतर मॅच्युअर ओव्ह्यूलमध्ये कशा पद्धतीनं होतं, अर्थात एम्ब्रियो सॅक कशा पद्धतीनं डेव्हलप होते हे आपण जाणून घेऊयात. एम्ब्रियो सॅक कोठे आणि कशी तयार होते हे जाणून घेण्यासाठी आपल्याला न्यूसेलसकडे जाणं आवश्यक आहे. तर मग चला बाळांनो, आता आपण न्यूसेलसकडे जाऊयात. हा जो न्यूसेलस आहे, या न्यूसेलसच्या मध्ये मेगास्पोर मदर सेल कशी तयार होते हे इन प्रिव्हियस लेक्चर वी हॅव स्टडीड. बाळांनो, इन शॉर्ट वी कॅन से वन ऑफ द सेल of nucellus
One of the cell of nucellus present towards micropylar end get enlarged and differentiated as diploid megaspore mother cell. Listen बाळानो, in short we can say one of these cell of nucellus get enlarged and differentiated as diploid megaspore mother cell. मायक्रोपायलर एंड कडे न्यूसेलच्या अशा प्रकारे एक लार्ज सेल तयार होते. या डिफरन्शिएटेड सेल, व्हाय इट इज कॉल्ड डिफरन्शिएटेड? डिफरन्शिएट या शब्दाचा अर्थ वेगळं असणे असा होतो. ॲज कम्पेअर टू सेल्स ऑफ अदर सेल्स ऑफ न्यूसेलस, न्यूसेलच्या अदर सेलला कम्पेअर केला असता ही सेल आकाराने मोठी आहे आणि म्हणून त्याला डिफरन्शिएटेड ॲज डिप्लॉइड मेगास्पॉर मदर सेल असे आपण म्हणतो. अँड दॅट डिप्लॉइड मेगास्पॉर मदर सेल प्रेझेंट टुवर्ड्स मायक्रोपायलर एंड ऑफ न्यूसेलस. बाळानो, हे मेगास्पोर मदर सेल या ठिकाणी स्पष्ट दिसत नाही आहे आणि म्हणून या मेगास्पोर मदर सेलला आपण बाहेर घेऊयात. लाईक दिस इज डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल. डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल, MMC असे आपण म्हणतो. डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल. या सेलला मेगास्पोर मदर सेल याच्यामुळे म्हणतात कारण या सेलपासनं मेगास्पोर्स तयार होतात. मेगास्पोरला जन्म देणारी हे आई सेल आहे आणि म्हणून या सेलला मेगास्पोर मदर सेल असे आपण म्हणतो. मेगास्पोर मदर सेल डिवाइडेड बाय मियोसिस टू फॉर्म अ रो ऑफ 4 हॅप्लॉइड सेल्स कॉल्ड मेगास्पोर्स. पहा लेकरांनो, या डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल मध्ये मियोसिस होतं. डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल डिवाइडेड बाय मियोसिस टू फॉर्म अ रो ऑफ 4 हॅप्लॉइड सेल्स called megaspores. मेगास्पोर मदर सेल मध्ये मियोसिस होतं आणि याच्यापासनं हे 4 हॅप्लॉइड सेल्स तयार होतात. या 4 हॅप्लॉइड सेल्सला मेगास्पोर्स असे आपण म्हणतो. या 4 सेलला बाळानो आपण मेगास्पोर्स असे म्हणतो. मेगास्पोर्स. That 4 cells are called megaspores. That cells are arranged linearly. Therefore, that cells called linear tetrad. या सेल्सला लिनियर टेट्राड असे सुद्धा म्हणतात. लिनियर टेट्राड. Why it is called linear tetrad? Because
these megaspores are arranged linearly. ते लिनियरली अरेंज्ड आहेत म्हणून त्याला आपण लिनियर असे म्हणतो. आणि ते 4 मेगास्पॉर्स आहेत म्हणून त्याला आपण टेट्राड असे म्हणतो, कारण टेट्रा म्हणजे 4. देअरफॉर इट इज कॉल्ड लिनियर टेट्राड. अँड दॅट ऑल मेगास्पॉर्स, हे जेवढे काही मेगास्पॉर्स आहेत बाळांनो, हे हॅप्लॉइड आहेत. मेगास्पॉर्स आर हॅप्लॉइड. अशा प्रकारे डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल divided by meiosis to form a row of 4 haploid cells are called megaspores. These megaspores are arranged linearly, therefore they are also called linear tetrad. आपण त्याला लिनियर टेट्राड असे म्हणतो. तर मग चला बाळांनो, आपण मिओसिस म्हणजे काय हे जाणून घेऊयात. तसं 11वी मध्ये सेल डिव्हिजन या पाठामध्ये मिओसिसचा कन्सेप्ट आपल्याला जातोच. तरी पण आपण पाहूयात मिओसिस म्हणजे काय. Meiosis, type of cell division in which parental cell divides to form 4 haploid daughter cells called meiosis. एक अशा प्रकारचं सेल डिव्हिजन ज्याच्यामध्ये पॅरेंटल सेल डिवाइड होते, डिप्लॉइड पॅरेंटल सेल डिवाइड होते आणि त्याच्यापासून 4 हॅप्लॉइड डॉटर सेल तयार होतात. याला आपण मिओसिस असे म्हणतो. मिओसिस कंप्लीटेड इन 2 स्टेप्स. मिओसिस 2 स्टेपमध्ये कंप्लीट होतं. मिओसिस फर्स्ट अँड मिओसिस सेकंड. मिओसिस सेकंड या 2 स्टेपद्वारे हे मिओसिस कंप्लीट होतं. मिओसिस फर्स्ट, व्हॉट हॅपन ड्युरिंग मिओसिस फर्स्ट? ड्युरिंग मिओसिस फर्स्ट, डिप्लॉइड पॅरेंटल सेल divides to form 2 haploid daughter cells. डिप्लॉइड पॅरेंटल सेल डिवाइड होते आणि याच्यापासून 2 हॅप्लॉइड डॉटर सेल्स तयार होतात. बाळांनो, ड्युरिंग मिओसिस फर्स्ट, क्रोमोझोम नंबर ऑफ पॅरेंटल सेल रेड्युसेस. मिओसिस फर्स्ट मध्ये पॅरेंटल सेलचा क्रोमोझोम नंबर हा कमी होतो, जसं की डिप्लॉइडचं रूपांतर हॅप्लॉइड मध्ये झालं. आणि म्हणून मिओसिस फर्स्ट अल्सो कॉल्ड रिडक्शनल डिव्हिजन. आणि म्हणून मिओसिस फर्स्टला रिडक्शनल डिव्हिजन असे आपण म्हणतो. मिओसिस फर्स्ट कॉल्ड reductional division because during meiosis first chromosome number of parental cell reduces. आणि म्हणून मिओसिस फर्स्टला आपण रिडक्शनल डिव्हिजन असे म्हणतो. आणि एका पॅरेंटल सेलपासून 2 डॉटर सेल मिओसिस फर्स्टमध्ये तयार होतात. परत कंटिन्यू मिओसिस सेकंड त्याच्यामध्ये होतं. आणि मिओसिस सेकंड होत असताना या हॅप्लॉइड सेलपासून इथं 2 डॉटर सेल्स तयार होतात. पहा बाळांनो, अशा प्रकारे या 2 डॉटर सेल या एका पॅरेंटल सेलपासून परत या सेलपासून या 2 डॉटर सेल तयार होतात. लाईक दिस. या तयार होणाऱ्या सेल हॅप्लॉइडच असतात. During meiosis second, from haploid cell produces haploid cell.
मिओसिस सेकंडमध्ये हॅप्लॉइड सेलपासून हॅप्लॉइडच सेल तयार होते. क्रोमोझोम नंबर हा पॅरेंटल सेल आणि डॉटर सेलचा चेंज होत नाही, तोच राहतो. आणि म्हणून बाळांनो, मिओसिस सेकंड ऑल्सो कॉल्ड इक्वेशनल डिव्हिजन. आणि म्हणून मिओसिस सेकंडला इक्वेशनल डिव्हिजन असे आपण म्हणतो. मिओसिस फर्स्टला रिडक्शनल आणि मिओसिस सेकंडला इक्वेशनल अर्थात मायटॉटिक डिव्हिजन असे सुद्धा म्हणतात. या ठिकाणी मला हे सांगायचं होतं की बाळांनो, डिप्लॉइड मेगास्पोअर मदर सेलमध्ये मिओसिस होतं आणि 4 डॉटर सेल तयार होतात, त्यालाच आपण मेगास्पोर्स असे म्हणतो. मग 4च सेल का तयार होतात हे समजावून सांगण्यासाठी लेकरांनो मी मिओसिसकडे आलो. या मिओसिसचे 2 प्रकार आहेत, मिओसिस फर्स्ट आणि मिओसिस सेकंड. मिओसिस फर्स्टमध्ये डिव्हिजन होतं, 2 सेल तयार होतात. मिओसिस सेकंड होतं आणि परत त्याच्यापासून 2-2 सेल अशा 4 सेल तयार होतात. इन धिस वे, अगदी अशा प्रकारे एका डिप्लॉइड मेगास्पोअर मदर सेलमध्ये मिओसिस फर्स्ट आणि मिओसिस सेकंड ट्रान्सवर्सली टेक्स प्लेस. Listen what I am saying. बाळांनो, एम्स ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अशा एक्झामला हे प्रश्न विचारलेले आहेत. मेगास्पोअर मदर सेलमध्ये ट्रान्सवर्स डिव्हिजन होतं का व्हर्टिकल डिव्हिजन होतं असं विचारलं जातं. तर या डिप्लॉइड मेगास्पोअर मदर सेलमध्ये मिओसिस फर्स्ट आणि मिओसिस सेकंड हे ट्रान्सवर्सली होतं आणि त्याच्यापासून लेकरांनो हे 4 हॅप्लॉइड सेल्स तयार होतात. याला आपण मेगास्पोर्स असे म्हणतो. तर पहा, एका मिओसिसमध्ये एका पॅरेंटल सेलपासून 4 सेल तयार होतात हॅप्लॉइड. अगदी त्याच पद्धतीनं लेकरांनो या डिप्लॉइड मेगास्पोअर मदर सेलमध्ये ट्रान्सवर्स डिव्हिजन होतं आणि त्याच्यापासनं हे 4 हॅप्लॉइड मेगास्पोर्स तयार होतात. These megaspores are arranged in a row linearly. Hence they are called linear tetrad. आणि म्हणून त्याला आपण लिनियर टेट्राड असे सुद्धा म्हणतो. अगदी अशा पद्धतीनं बाळांनो डिप्लॉइड मेगास्पोअर मदर सेल पासून हे मेगास्पोर्स तयार होतात. पहा लेकरांनो, ॲज मेगास्पोर इज फॉर्मड इन न्यूसेलस, as megaspore is formed in nucellus, it is called megasporangium. पहा लेकरांनो, जोपर्यंत या न्यूसेलस मध्ये मेगास्पोर्स तयार होत नाहीत तोपर्यंत या न्यूसेलसला मेगास्पोरॅन्जियम असे आपण म्हणू शकत नाही. या न्यूसेलच्या मध्ये जेव्हा मेगास्पोर तयार होतात मग आपण यांना मेगास्पोरॅन्जियम असे म्हणू शकतो. आणि म्हणून लेकरांनो हे लाईन अतिशय इम्पॉर्टंट आहे. ॲज मेगास्पोर इज फॉर्मड, as megaspore is formed in nucellus, then it is called megasporangium. megasporangium. आणि यालाच लेकरांनो आपण कन्सेप्ट ऑफ बायोलॉजी असे म्हणतो.
हे तर खरे कन्सेप्ट आहेत. पहा लेकरांनो, नीटमध्ये 300 पर्यंत सहज विद्यार्थी मार्क घेतात, पण 300च्या पुढे जाण्यासाठी बायोलॉजीमध्ये 360 मार्क जर तुम्हाला मिळवायचे असतील तर अशा प्रकारे बायोलॉजीचे कन्सेप्ट आपण समजून घेणं आवश्यक आहे. जेव्हा आपण कन्सेप्ट जाणून घेतो त्यावेळेस एक आत्मविश्वास येतो, कॉन्फिडन्स येतो. आणि म्हणून तर म्हटलं जातं लेकरांनो, कॉन्फिडन्स इज अ गुड मेडिसिन टू किल द डिसीज फेल्युअर. असो व्हॉट एव्हर मे बी. चला लेकरांनो, आपण या कन्सेप्टकडे जाऊयात. न्यूसेलसला मेगास्पोरॅन्जियम असे म्हणतात. तर न्यूसेलसला मेगास्पोरॅन्जियम आपण केव्हा म्हणतो? ॲज मेगास्पॉर इज फॉर्मड इन न्यूसेलस. जेव्हा न्यूसेलच्या मध्ये डिप्लॉइड मेगास्पॉर मदर सेल पासून मिओसिस प्रक्रियेद्वारे मेगास्पॉर्स तयार होतात. न्यूसेलच्या मध्ये मेगास्पॉर तयार झाल्याच्या नंतर या न्यूसेलसला आपण मेगास्पोरॅन्जियम स्पोरॅन्जियम असे म्हणतो. पहा लेकरांनो, किती छान कन्सेप्ट आहे नाही का? तर पहा लेकरांनो, आपण मेगास्पोरॅन्जियम कशाला म्हणतात याचा अभ्यास आपण केला. हे जे मेगास्पॉर्स आहेत, जे की न्यूसेलच्या मध्ये या डिप्लॉइड मेगास्पॉर मदर सेल पासून तयार झालेले आहेत, हे या ठिकाणी मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. हा जो न्यूसेलस आहे, या न्यूसेलच्या मध्ये हे 4 मेगास्पॉर्स तयार झाले आहेत. हा एक मेगास्पॉर आहे, हा एक आहे, हा एक आहे आणि हा एक. हे 4ही हॅप्लॉइड मेगास्पॉर्स आहेत. Listen, the process of formation of 4 haploid megaspores from diploid megaspore mother cell by meiosis called megasporogenesis. यालाच आपण मेगास्पोरोजेनेसिस असे म्हणतो. मी पुन्हा एकदा रिवाइज करतोय. द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ 4 हॅप्लॉइड मेगास्पॉर्स. द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ 4 हॅप्लॉइड मेगास्पॉर्स फ्रॉम डिप्लॉइड मेगास्पॉर मदर सेल बाय मिओसिस is called megasporogenesis. या प्रक्रियेला बाळांनो मेगास्पोरोजेनेसिस असे म्हणतात. लाईक दिस इज कॉल्ड मेगास्पोरोजेनेसिस. हा कन्सेप्ट बाळांनो महत्वाचा आहे. मी पुन्हा रिपीट करतोय. लास्ट टाइम आणखी एकदा सांगतो. मेगास्पोरोजेनेसिस म्हणजे काय? मेगास्पोरो म्हणजे मेगास्पॉर्स आणि जेनेसिस म्हणजे निर्माण होणे. मेगास्पॉर निर्माण होण्याच्या प्रक्रियेला आपण मेगास्पोरोजेनेसिस असे म्हणतो. द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ haploid megaspores from diploid megaspore mother cell by meiosis is called megasporogenesis. यालाच आपण मेगास्पोरोजेनेसिस असे म्हणतो. तर मग चला बाळांनो, याच्यावर काही न्यूमेरिकल सुद्धा विचारले जातात. ते न्यूमेरिकल्स कशा पद्धतीने विचारले जातात हे थोडंफार आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. आता न्यूमेरिकल्स कसे विचारले जातात? पहा लेकरांनो,
एका डिप्लॉइड मेगास्पोअर मदर सेलमध्ये एक मिओसिस होतं आणि त्याच्यापासून 4 मेगास्पोर्स तयार होतात. एका डिप्लॉइड मेगास्पोअर मदर सेलमध्ये एक मिओसिस होतं आणि 4 मेगास्पोर्स तयार होतात. म्हणून लेकरांनो, मेगास्पोअर मदर सेल, मिओसिस आणि मेगास्पोअर या तिघांचा रेशिओ रिस्पेक्टिव्हली 1:1:4 असा येतो. द रेशिओ ऑफ मेगास्पोअर मदर सेल, मिओसिस अँड मेगास्पोअर रिस्पेक्टिव्हली 1:4 अशा प्रकारे होतो. याचा अर्थ असा आहे, एका मेगास्पोअर मदर सेलमध्ये एक मिओसिस होतं आणि 4 हॅप्लॉइड मेगास्पोर्स तयार होतात. तर पहा लेकरांनो, असं विचारलं जाऊ शकतं, फ्रॉम 25 मेगास्पोअर मदर सेल हाऊ मेनी मेगास्पोर्स आर फॉर्म्ड. सिंपल आहे. पहा, 25 मेगास्पोअर मदर सेलपासनं किती मेगास्पोर्स तयार होतात? एकापासून 4 तयार होत असतील तर लेकरांनो 25 पासून किती तयार होतात? पहा, एकापासून 4 तयार होतात मेगास्पोर्स. तर 25 पासून किती असं विचारलं तर 25 × 4 नाही का? तर लेकरांनो 100 अशा प्रकारे 100 मेगास्पोर्स हे 25 मेगास्पोअर मदर सेलपासून तयार होतात. जेवढे मेगास्पोअर मदर सेल तेवढेच मिओसिस. कारण एका मेगास्पोअर मदर सेलमध्ये एक मिओसिस होतं, म्हणून 25 मेगास्पोअर मदर सेलमध्ये 25 मिओसिस होतात आणि याच्यापासून तयार होणारे मेगास्पोर्स हे 100 असतील. जर आपण याचं कॅल्क्युलेशन जर केलं, 25 × 25, 25 × 25, 25 चोक 100, आपण रेशिओमध्ये जरी काढलं तर 1:1:4. तर पहा लेकरांनो, मेगास्पोअर मदर सेलची संख्या दिली आणि जर मेगास्पोअर काढण्यासाठी जर विचारलं तर मेगास्पोअर मदर सेलच्या संख्येला 4 ने गुणाकार करा. टोटल नंबर ऑफ मेगास्पोअर मदर सेल इंटू 4 इक्वल टू द टोटल नंबर ऑफ मेगास्पोर्स. डियर फ्रेंड, टोटल नंबर ऑफ मेगास्पोअर डिवाइडेड बाय 4, नथिंग बट द मेगास्पोअर मदर सेल. टोटल नंबर ऑफ मेगास्पोर्सला 4 ने जर भागलं तर आम्हाला मेगास्पोअर मदर सेल आणि नंबर ऑफ मिओसिसची संख्या मिळते. अशा प्रकारे जर तुम्हाला मेगास्पोअर मदर सेलची संख्या दिलेली असेल आणि मेगास्पोअर विचारलं असेल तर टोटल नंबर ऑफ मेगास्पोअर मदर सेलला 4 ने गुणाकार करा, म्हणजे तुम्हाला मेगास्पोअरची संख्या मिळेल. आणखीन एक उदाहरण घेऊयात. फॉर एक्झाम्पल, पहा लेकरांनो, या ठिकाणी 50 मेगास्पोअर मदर सेल दिलेले आहेत. 50 मेगास्पोअर मदर सेल पासून किती मेगास्पोर्स तयार होतात असं विचारलेलं असेल तर सिंपल आहे, 50 × 4 50 × 4. तर लेकरांनो, हे 5 चोक 20 आणि हे 0 अशा प्रकारे या ठिकाणी 200 याचा आन्सर असेल. म्हणजे 50 मेगास्पोअर मदर सेल पासून 200 मेगास्पोर्स तयार होतात. सिंपल आहे. जर समजा मेगास्पोअरची संख्या दिलेली असेल आणि मेगास्पोअर मदर सेल विचारलं असेल
तर टोटल नंबर ऑफ मेगास्पोअरला 4 न भागाकार करा. आता पहा, डिवायडेशन करा. कसं लेकरांनो? फॉर एक्झाम्पल तुम्हाला 100 मेगास्पोअर्स दिलेले आहेत आणि विचारलंय 100 मेगास्पोअर तयार होण्यासाठी किती मेगास्पोअर मदर सेल लागतात. याला सरळ सरळ 4 न भागाकार करा, डिवाइड करा. पहा लेकरांनो, 4 1 4, 4 2 8, नाही का लेकरांनो? 2 शिल्लक राहिले, 20 झाले, 4 5 20, 25. अशा प्रकारे 100 मेगास्पोअर्स तयार करण्यासाठी 25 मेगास्पोअर मदर सेल लागतात. सिंपल आहे. टोटल नंबर ऑफ मेगास्पोअर्सला आपण 4 न डिवाइड केलं की आम्हाला मेगास्पोअर मदर सेलची संख्या मिळते. इतकंच नव्हे, टोटल नंबर ऑफ मिओसिस सुद्धा आपण काढू शकतो, कारण मेगास्पोअर मदर सेल 1 आणि मिओसिस 1. एका मेगास्पोअर मदर सेलमध्ये एकच मिओसिस होतं, म्हणून या दोघांची संख्या तेवढीच असेल. अशा प्रकारे लेकरांनो न्यूमेरिकल्स आपण जर विचारले तर सॉल्व्ह करू शकतो.